नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. जसं की सरकार एक योजना सादर करण्याचा विचार करत आहे आणि या योजनेद्वारे विद्यार्थ्यांचं जे काही खाजगी कोचिंगवर अवलंबून असतं ते आता कमी होणार आहे. काय आहे ते सविस्तर आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून सरकारने 2029 पर्यंत 12.5 लाख विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा उद्देश विनामूल्य डिजिटल संसाधने, AI आधारित शैक्षणिक साधने तसंच वंचित भागातील विद्यार्थ्यांना IIT सारख्या संस्थांमध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन कसं उपलब्ध करून देण्यात येईल, जेणेकरून जे विद्यार्थी आज रात्रंदिवस मेहनत करत आहे त्यांच्या मेहनतीला कुठंतरी फळ, त्यांच्या मेहनतीला कुठंतरी यश यायला पाहिजे असं सरकारचं म्हणणं असल्याचं आपल्याला इथं दिसतंय. नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला मुळीच नका विसरत जा. जास्तीत जास्त शेअर करत जा. बघा, TOI रिपोर्टनुसार मंगळवारपासून लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीबाबत 2 दिवसाची बैठक केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांशी आणि या महत्त्वाच्या योजनांवर चर्चा केली. तसेच विषयांबरोबरच शिक्षण मंत्रालयाने अधिकारी आणि त्यांच्या राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या समक्षकांची मान्यता आणि डिजिटल शिक्षणावर चर्चा देखील याच्यात करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने खाजगी कोचिंगवरील अवलंबन म्हणजे विद्यार्थ्यांचं कमी कसं करता येईल आणि विद्यार्थ्यांचं जे काही स्पर्धा परीक्षेकडे लक्ष कसं व्यवस्थितरित्या केंद्र करण्यात येईल याने त्याला विद्यार्थ्यांना कसं समर्थन करण्यात येईल याच्यावर चांगलीच चर्चा झाली आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी काही निर्णय घेण्यात आले. जसं की सारथी एक पोर्टल आहे आपलं. सारथी पोर्टल सगळ्यांनाच माहिती असेल की याच्यातनं नॅशनल काउन्सिलिंग ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सारथी पोर्टल जे काही सुरू करण्यात आलं आहे, हे पोर्टल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची विनामूल्य तयारी करण्यासाठी मदत करत असतं आणि याचं चांगल्याच प्रकारे आता अपग्रेड डिझाईन करण्यात आले. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विनामूल्य डिजिटल संसाधने जसे की AI आधारित शिक्षण संस्थाने जसे की IIT सारख्या आणि एम्सचे एम्सबरोबर काम करणारे तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म हे सगळ्या गोष्टी आता विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात सुरू करण्यात येतील आणि त्याच्यातनं जवळपास 12.5 लाख विद्यार्थ्यांचं ध्येय हे सरकारने ठेवलं आणि ते ध्येयानुसार सरकार आता वेगवेगळ्या योजना हे राबवणार असणार आहे मित्रांनो. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना याच्यातनं चांगला फायदा होणार आहे मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.